भरोसा अमेरिकेसोबत. आमचे नेते राहुलजी जसं म्हणत असतात नरेंद्र सरेंडर, त्या उक्तीप्रमाणे नरेंद्र मोदींनी भारत अमेरिका व्यापार करार करून भारतातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं कापूस, सोयाबीन, मका आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे भाव पूर्णपणे कोसळतील. याचं कारण असं की अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालावर 0% कर आणि भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर 18% कर. त्यामुळं भारताची निर्यात बिलकुल कमी होणार आणि अमेरिकेची आयात भारतात वाढणार आणि अमेरिकेतला शेतकरी प्रचंड सबसिडीवर जगतो आहे आणि भारतातल्या शेतकऱ्यांना नाममात्र सबसिडी आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात हे युवक काँग्रेसचं आंदोलन आहे. त्याला भेट द्यायसाठी आम्ही सर्व नेते मंडळी आज इथे आलो आहोत. आदरणीय या देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये नरेंद्र सरेंडर हे ज्या पद्धतीने सांगितलं, तर निश्चितपणे या देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम या भाजपा आणि मोदी सरकारनं केलेलं आहे. ट्रेड डीलच्या माध्यमातून इथला शेतकरी त्याचा जो शेतमाल आहे तो निश्चितपणे या अमेरिकन शेतमालासोबत स्पर्धा करू शकत नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. आपला शेतकरी या पद्धतीची वेगळी शेती भारतामध्ये आहे, चांगल्या पद्धतीचं काम इथं आहे, पण आपल्या शेतकऱ्याचा विचार न करता मोदी सरकार हे एका वेगळ्या दबावामध्ये, ट्रम्प सरकारच्या दबावामध्ये काम करतंय आणि त्या दबावामध्ये यांनी ट्रेड डील केलेली आहे आणि त्याचा फटका भारतातल्या शेतकऱ्यांना फार मोठा प्रमाणात बसणार आहे. युवक काँग्रेसच्या वतीनं आज देशभर आंदोलन सुरू आहे. हा करार मोदी भाजप सरकारनं तात्काळ मागे घेतला पाहिजे, याच्यासाठी युवक काँग्रेस जोरदार या ठिकाणी निषेध आणि प्रदर्शनं करते आहे. देशाचे प्रधानमंत्री हे अमेरिकेला पूर्णपणे सरेंडर झालेले आहेत, कॉम्प्रोमाइज झालेले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी देशातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा काळा असा भारत अमेरिका कृषी करार या ठिकाणी घडून आणलेला आहे. या करारामुळे देशातला शेतकरी आधीच आउट घटका मोर्चात असलेला शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. याचा निषेधार्थ हा करार थांबला पाहिजे, यासाठी अखिल भारतीय युवक काँग्रेस पूर्ण देशभरामध्ये शेतकरी न्याय सत्याग्रह करत आहेत. देशातल्या कानाकोपऱ्यात राज्यामध्ये हा सत्याग्रह होऊ घातलेला आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आम्ही शेतकरी न्याय सत्याग्रह करत आहोत. भारतीय युवा कांग्रेस का देशव्यापी ये आंदोलन सत्याग्रह अमेरिकन के साथ भारत की डील का विरोध में है। इस डील से जहां नौजवानों से उनका कारोबार छीना जा रहा है, बेरोजगार किया जा रहा है, इसी तरह किसानों के साथ भी पूरी तरह जुल्म किया जा रहा है। ये डील अमेरिका के किसानों को खुशहाल और भारत के किसानों को बदहाल करने की डील है। उसके विरोध में आज ये युवा कांग्रेस ने एक सत्याग्रह रखा है। ये सत्याग्रह चेताने के लिए है कि मोदी सरकार किस तरह से देश के नौजवानों और किसानों को कमजोर कर, इसलिए आज ये सत्याग्रह रखा गया है। पूरे भारत वर्ष का ये सत्याग्रह है। ये सत्याग्रह इस बात के लिए भी है कि आज भारत में कृषि प्रधान देश है और वो कृषि प्रधान देश आज उनके हाथों से वो फसलें छीने जा रही हैं जिसके लिए हम जाने जाते थे।